हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज इथे मी केलेली आहे कार्निवल ज्वेलरी. तर ही ज्वेलरी कशी करायची हे तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूपच छान अशी इन्फॉर्मेशन मी इथं शेअर करणार आहे. तर ही डिझाईन आपण आरी वर्कच्या सहाय्याने करणार आहोत. त्याचे 2 ते 3 टाईप्स आहेत ही डिझाईन कशी करायची ते. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट पार्ट इथं मी आरी वर्कचा घेतलेला आहे. सो इथे आपण कागदावरती डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. 2 साईज आहेत इथे. एक जी की खाली पॅच करणार आहोत ती. सेकंड त्याच्यापेक्षा बारीक डिझाईन करणार आहोत जी की वरती येणार आहे. 3D पॅचमध्ये आपण म्हणू शकतो ही डिझाईन होणार आहे. जसं पॅचवर्क आपण आरी वर्कमध्ये करतो सेम तशीच ही डिझाईन आहे. ज्यांना आरी वर्क येतं त्यांच्यासाठी खूप इझी आहे ही डिझाईन. आजकाल ही डिझाईन खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. सो त्यामुळे मी हे पार्ट इथे घेतलेला आहे. सो इथे छान असे आपण ग्लास बीड्स यूज केलेले आहेत. त्यानंतर जरीचा थ्रेड आणि आपली निडल आहेत 23.045 mm. तर तीच इथं आपण घेणार आहोत. इथं फ्लॉवर पुन्हा एकदा मी ड्रॉ करून घेत आहे. तर ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आजकाल ब्राईडमध्ये. जी की आपण फ्लॉवर ज्वेलरी करतो जसं की हळदीमध्ये किंवा मेहंदीमध्ये. तर त्याच्याऐवजी ही ज्वेलरी आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. याची सेलिंग प्राईजच ही 4 ते 5 हजाराची आहे. जसं तुमची क्वालिटी असेल, मटेरियल असेल, डिझाईन्स असतील, मोठे मोठे शेप्स असतील, त्याच्यामध्ये खूप सारी ब्रायडल ज्वेलरी पण आहे. सो त्यांची प्राईस ही 4 ते 5 हजाराची आहे. जर तुम्ही इथं नुसतं कानातलं किंवा नेकलेस सेल केला तरी 1,500 ते 2,000पर्यंत नक्की ही सेल होऊ शकते. सो एक छान असा पार्ट आहे. आपण त्यासोबत जर आरी वर्क येत असेल तर ही डिझाईन देखील तुम्ही करू शकता. आरी वर्क येत असेल तर तुम्ही ही डिझाईन 100% कराच, कारण की ही ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि करायलाही इझी आहे आणि सेलिंग प्राईजही खूप आहे. सो तुम्ही तुमच्यानुसार प्राईजेस कमी जास्त करू शकता. डिटेलिंग इम्पॉर्टंट आहे आणि मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. सो ही डिझाईन कशी करायची तुम्ही इथं पाहिलंच असेल. आपण इथे पहिल्यांदा पिंक कलरचं जे की सर्कल आहे ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आउटलाईन केली. त्याच्यानंतर मध्ये आपण ग्रीन पिस्ता कलरचे इथे शेप्स केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आउटलाईनला आपण पुन्हा एकदा ग्रीनचं पॅच केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे कानातल्या जे खालचे लेयर्स आहेत ते इथे करणार आहोत. हा जो पॅच आहे तो असा वेगवेगळ्या शेपमध्ये का आहे तर आपण इथे खाली असं लटकन टाईप शेप करणार आहोत. त्याच्यामुळे तो शेप असा आहे. त्या लेयर्स किती केलेले आहेत तर आय थिंक इथे 13-14 वगैरे असतीलच आणि ते आपण नंतर शिवून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ इथे शूट नाही केला, बट तुम्हाला मी त्याची इन्फॉर्मेशन सांगेल. तर फर्स्ट पॅच तर आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली लटकनसाठी आपण हा पॅच केला आहे जो की कट केल्यानंतर आपण शिवून घेणार आहोत. माझे मागचे पॅचवर्क तुम्ही बघा पिकॉकचा केलेला आहे. तो कसा आपण साईडनी थोडासा बर्न केलेला आहे तसंच हे मी डिझाईन कापून ती केलेली आहे. कटरने वगैरे कापू शकता तुम्ही इथे. आणि हे पूर्ण शेप केल्यानंतर आपण कटिंग वगैरे करायची आहे आणि नंतर डिझाईन थोडीशी शिवून घ्यायची आहे. वरचा पॅच शिवून घ्यायचा आहे ज्याने डिझाईन छान अशी खोलून दिसेल. सो बस ही डिझाईन केल्यानंतर आपण मधले जे पॅच आहे तिथे छान असं स्टोन वापरून साईडला जसं सर्कल तुम्ही वरती थोडंसं बघितलं असेल ते सर्कल करणार आहोत आणि मध्ये हे पूर्ण लाईनिंगमध्ये आपण दोऱ्याने ते शिवून घेणार आहोत. तर खूप इझी डिझाईन आहे ही आणि इझी टेक्निकली तर छान होईल आणि फास्ट देखील होते ही. फक्त तुम्हाला थोडा वेळ कंटिन्यू बसावं लागतं. ब्रेक घेऊन बसल्यावर थोडासा वेळ लेट होतो. मला थोडंसं लेटच झालं होतं त्याच्यामुळे ती डिझाईन अपलोड करायला वेळ गेला मला. ॲक्च्युली ही डिझाईन मी आय थिंक महाशिवरात्रीला मी पहिल्यांदा टाकला होता फोटो. त्याच्यानंतर डायरेक्ट मला आत्ता वेळ भेटलेला आहे ही डिझाईन अपलोड करायला, कारण मध्ये खूप साऱ्या आपल्या ऑर्डर्स होत्या. सो त्याच्यामुळे. आणि ही डिझाईन तुमच्याकडं जर कस्टमरची जर खूप साऱ्या चॉईसेस असतील तर त्यांना ही डिझाईन तुम्ही नक्की सजेस्ट करा, कारण की ही जी प्राईस स्टार्टिंग प्राईजच ही 1100पासून धरू शकता तुम्ही, किंवा नवीन असाल तर 500 ते 600, 700. मी 700ला फक्त कानातले लावलेले आहेत. सो आता आपण मार्केटिंग केल्यानंतर आपल्याला बघू ऑर्डर्स वगैरे येतात का, किंवा जरी नाही आला तरी तुम्ही स्वतः अशी डिझाईन मार्केटिंग करू शकता, एखाद्या सणामध्ये वेअर करू शकता. सो बस ही डिझाईन अशी नंतर मी शिवून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे आणि खाली लटकन्स इथे मी केलेले आहेत. तर ही सेम डिझाईन मी पिकॉकचा जसा मी पॅच केला होता तशीच कंप्लीट केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही ती बघा आणि तुम्हाला कळेल की ही डिझाईन कशी कंप्लीट झालेली आहे. तर तर हा व्हिडिओ इथंच थांबवते मी. ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याची लेंथ पूर्ण आपली कानापासून ते शोल्डर्सपर्यंत आहे. सो खूपच छान डिझाईन दिसते. सो थँक्स फॉर वॉचिंग.